सावंतवाडीच्या नतद्रष्टांना चपलेने मारलं पाहिजे। हे जेव्हा पकड पडतील तेव्हा कोकणाचा खरा विकास होईल असं वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी। तर माझ्या लढ्यामुळे जिल्ह्यात शिवसेना वाढलेली आहे, मी मोदींसोबत उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणली असं प्रत्युत्तर केसरकरांनी दिलंय। आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट, मी त्यांना नतद्रष्ट का बोललो, कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला आणखीन काहीतरी चांगलं होईल। त्यांना जोडेना मारायचे तर दुसरं काय मारायचं? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार। केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल। दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा, त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उगवून पाहिजे। ज्यांनी माझ्या विरुद्ध येऊन भाषणं केलेली आहेत त्या सावंतवाडी शहरामध्ये तिथं माझं मताधिक्य वाढलेलं आहे। एक गोष्ट मी एवढीच सांगतो की जे काय आजपर्यंत केलं ते मी त्यांच्यासाठी केलेलं आहे। माझा राजकीय लढा झाला, त्याच्यामधून शिवसेना जिल्ह्यामध्ये वाढली, त्याच्याबद्दल त्यांनी खरं तर माझे आभार मानले पाहिजे। ज्या वेळेला ते काँग्रेसबरोबर गेले त्यावेळेलासुद्धा त्यांची मोदी साहेबांच्याबरोबर मी बैठक घडवून आणली। त्याच्यामध्ये त्यांनी जर चांगला निर्णय घेतला असता तर आज त्यांचा पक्ष विभंगला नसता।